नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पोलीस भरती सामान्य ज्ञान रटमार सिरीजचा आजचा आपला चौथा पार्ट आहे. आजचे प्रश्न बघूया. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून कोणी सरकारने दिलेल्या किताबाचा त्याग केला? जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून कोणी सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग केला? सर या किताबाचा त्याग केला रवींद्रनाथ टागोर यांनी. सातारा जिल्ह्यात कोणी प्रति सरकारची स्थापना केली? सातारा जिल्ह्यात कोणी प्रति सरकारची स्थापना केली? क्रांतिसिंह नाना पाटील यांनी. क्रांतिसिंह नाना पाटील. कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? कोल्हापूर संस्थानात जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य कोणी केले? राजर्षी शाहू महाराज यांनी. राजर्षी शाहू महाराज. पुढचा प्रश्न. सन 1938 मध्ये डॅश डॅश यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली. 1938 मध्ये हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली? स्वामी रामानंद तीर्थ. स्वामी रामानंद तीर्थ. 1938 हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना स्वामी रामानंद तीर्थ. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर फ्रान्स या देशात आहे. फ्रान्स येथे लिओन येथे इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय आहे. मित्रांनो, इंटरपोलची स्थापना झालेली आहे 7 सप्टेंबर 1923 रोजी. 7 सप्टेंबर 1923 रोजी. वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरतात. बॅरोमीटर. प्रश्न क्रमांक 82. कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांचा व्हाईसरॉय म्हणून कार्यकाळ आहे 1880 ते 84. 1880 ते 1884 या कालावधीमध्ये लॉर्ड रिपन हे भारताचे व्हाईसरॉय होते. भारताचे व्हाईसरॉय. पुढचा प्रश्न. कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? RBIचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले? तर 1949 या वर्षी. RBIची स्थापना RBI ऍक्ट 1934 द्वारे 1 एप्रिल 1935 ला झाली आहे. ठीक आहे मित्रांनो, 1 एप्रिल 1935. पुढचा प्रश्न. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? 746 वॅट. 746 वॅट. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर सिक्कीम. सिक्कीम हे संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य आहे. गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता? गोबर गॅसचा प्रमुख घटक आहे मिथेन. मिथेन CH4. गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? तर गतीज ऊर्जा असते. गतीज ऊर्जा असते. 1 गिगाबाईट म्हणजे किती? 1 गिगाबाईट म्हणजेच 1024 MB. 1 GB म्हणजेच 1024 MB. तर 1 MB म्हणजे 1024 KB. किलोबाईट. पुढचा प्रश्न. भारतातील परम हा महासंगणक कोणत्या संस्थेने विकसित केला? परम हा महासंगणक सीडॅक या संस्थेने विकसित केला आहे. सीडॅक ही संस्था कुठची आहे? तर पुण्यातली आहे. सीडॅक पुणे. पुढचा प्रश्न. इंटरनेटशी संबंधित असणारी संज्ञा HTTP. HTTP म्हणजेच काय? तर HTTP म्हणजेच हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून
कोणत्या दिवशी साजरा करतात? तर 1 जुलै या दिवशी साजरा करतात. ठीक आहे. तर महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून 1 जुलै या दिवशी साजरा करतात. लाल सिंधी ही कशाची जात आहे? लाल सिंधी ही कशाची जात आहे? उत्तर आहे गाय. लाल सिंधी ही गायची जात आहे. 1928च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? 1928च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. बारडोली सत्याग्रह गुजरात या राज्यात झालेला आहे. गुजरात. पुढचा प्रश्न, हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला? हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? तर हंटर आयोग जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेच्या नंतर स्थापन करण्यात आला होता. मित्रांनो, आपण आधी बघितलंय की जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालाय? तर 13 एप्रिल 1919ला जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी सर या किताबाचा पण त्याग केलाय. सर या किताबाचा त्याग केलाय. पुढचा प्रश्न, मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते? मानवी शरीरात कोणत्या आंत्रपुच्छ जोडलेले असते? कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते? तर मोठे आतडे. मोठे आतडे. मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे मुख्यतः कशापासून बनलेले असतात? मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे मुख्यतः कशापासून बनलेले असतात? तर कॅल्शियम ऑक्झालेट पासून बनलेले असतात. कॅल्शियम ऑक्झालेट पासून बनलेले असतात. पुढचा प्रश्न, रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त असतात? रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? तर शंकुपेशी. मानवी डोळ्यात रंगाचे ज्ञान होण्यासाठी शंकुपेशी उपयुक्त ठरतात. मानवी डोळ्यात आणखी एक प्रकारच्या पेशी असतात, दंडाकार पेशी. दंडाकार पेशी. मानवी डोळ्यातील दंडाकार पेशी पण असतात. प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देण्यासाठी. ठीक आहे. रंगाचे ज्ञान होण्यासाठी शंकुपेशी, प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देण्यासाठी दंडाकार पेशी मानवी डोळ्यात असतात. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी CEO. चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? तर निळीशी संबंधित होता. निळीशी संबंधित होता. मित्रांनो, हा उठाव 1917ला झाला होता. 1917 चंपारण्य सत्याग्रह महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील पहिली सत्याग्रह चळवळ होती. 1917 महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील पहिली सत्याग्रह चळवळ म्हणजेच चंपारण्य सत्याग्रह चळवळ. ठीक आहे मित्रांनो, आज आपण 100 प्रश्न कंप्लीट केलेले आहे. या प्रश्नामध्ये आपण काही आंतरराष्ट्रीय संघटना आणि त्यांचे मुख्यालय हे पाहणार आहोत. जसे की जागतिक व्यापार संघटना WTO याचे मुख्यालय कुठे आहे? तर जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे आहे. जिनिव्हा स्वित्झर्लंड. सार्क मुख्यालय काठमांडू नेपाळ येथे आहे. युरोपियन संघ युरोपियन संघ मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम येथे. आसियान जकार्ता इंडोनेशिया ते मुख्यालय आहे. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.